नमस्कार श्रोते हो, मी अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपल्याला माहितीच आहे आता 17 मेपासून अधिक महिन्याला सुरुवात होते. अधिक महिन्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टींचं दान करत असतो, नवीन खरेदी करत असतो, नवीन वस्तू घेत असतो आणि हे जे आपण दान करतो ते सत्पात्री दान असावं. पण मग अधिक महिन्यातच केलेल्या दानाचं काय महत्त्व आहे? आपण जसं संस्कृतमध्ये म्हणतो अधिकस्य अधिकम फलम. तर ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याकरता आम्ही आमंत्रित केलेलं आहे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. सोमण सरांना. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर, तुमचं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की अधिक महिना हा का येतो? चांगला प्रश्न विचारला आहे. प्रथम अधिक महिना का येतो हे आपण समजून घेऊया. बरोबर. प्राचीन काली ऋषीमुनींनी हां. सर्वात महत्त्वाचं काय तर आरोग्य, हो. माणसाच्या शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं तर आहारावरती अवलंबून असतं. बरोबर. आणि आहार कसा घेतला की आरोग्य चांगलं राहतं, ऋतूप्रमाणे आहार घेतला हो. की माणसाचं आरोग्य शरीराचं चांगलं राहतं. नक्की. म्हणजे पावसाळ्यामध्ये उपवास करायला पाहिजे, हं. थंडीमध्ये जास्त खायला पाहिजे तेल तुपाचे पदार्थ. हो. म्हणून श्रावण महिना उपवासाचा हा पावसाळ्यात येतो बरोबर. आणि थंडीमध्ये दिवाळी येते. हो. आपल्याला माहिती आहे मकर संक्रांती, तीळ गुळ घ्या आणि गोड हो. बोला, हा बरोबर थंडीमध्ये येतो. तर ऋतूप्रमाणे आहार लोकांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे सणांची रचना ही ऋतूप्रमाणे केलेली आहे. हो. पण ऋतू म्हणजे सण बघितलं तर ते चंद्रावर अवलंबून असतात आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. अच्छा. म्हणून चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ हां. आपल्या भारतीय पंचांगाच्या कालगणनेमध्ये घातलेला आहे. अच्छा. म्हणजे बघा, ऋतूप्रमाणे सण यायला पाहिजेत बरोबर. आणि तसं जर आले तर माणसं त्याप्रमाणे आहार घेतील हो. आणि शरीराचं आरोग्य चांगलं राहील. नक्की. म्हणून श्रावण महिना उपवासाचा डायटिंग करतो ना, हो. ते पावसाळ्यातच करायला पाहिजे. आणि दिवाळीसारखे तेल तुपाचे पदार्थ हे थंडीमध्ये खायला भूक पण जास्त लागते. तर ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहतं उत्सवामुळे. हं. उत्सवात आपण एकत्र येतो बरोबर. आणि त्यामुळे आरोग्य चांगलं येतं. पण ऋतूवर हे जे आहेत ते सूर्यावर अवलंबून आहेत हां. आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून आपल्या भारतीय पंचांग कालगणनेमध्ये चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. हां. म्हणजे चांद्र आणि सौर असं जगात नाही आहे दुसरीकडे. काही लोकांची कालगणना सूर्यावरती अवलंबून आहे, हो. काही समाजाची कालगणना ही चंद्रावर अवलंबून आहे. चंद्रावर आहे. पण भारतीय आणि हे कधीपासून वेद कालातपासून हां. येतं आणि त्यासाठी नियम बनवला आहे. बरोबर. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणायचं. हां. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणायचं. अच्छा. पण कधी कधी एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होतो. हां. तेव्हा पहिला तो अधिक बरोबर. आणि दुसरा तो निज. निज. हां. तसं यावेळी म्हणजे 17 मे पासून हां. एका राशीत सूर्य असताना 2 चांद्र महिन्याचा प्रारंभ होते. हं. तेव्हा अधिक महिना समजून घ्यायचं असेल सोप्या भाषेमध्ये तर ज्या महिन्यामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाही, राशी बदल होत नाही, तो महिना अधिक. अच्छा. असं सोपं. सोपं आहे. दुसरं समजावून घ्यायचं असेल तर सौर वर्ष आणि चांद्र वर्ष. हं. आपल्याला माहिती असेल सौर वर्ष हां. हे 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंदाचं आहे. अच्छा. आणि चांद्रवर्ष हे 354 दिवस हां. 8 तास 48 मिनिटं आणि 34 सेकंद ओके. असं आहे. आता या दोघांमध्ये फरक 11 दिवसाचा आहे. हो. तर 11 11 11 असा फरक वाढत गेला, 33 झाला 33. की अधिक महिना येतो. अच्छा. असं समजून घेता येईल. आणखी समजून घ्यायचं असेल तर एक महत्त्वाचं 2 अधिक मासामध्ये साधारण कमीत कमी 27 महिन्याचं अंतर असतं अच्छा. हां. आणि 2 अधिक महिन्यामध्ये जास्तीत जास्त हे 35 महिने अंतर असतं. असतं. तेव्हा ज्या महिन्यामध्ये सूर्याचं राशी बदल होत नाही तो अधिक महिना. आणि कधी कधी काय होतं एका याच्यामध्ये 2 वेळा राशी बदल होतो, अच्छा. तेव्हा क्षयमास येतो. हो हो. असा क्षयमास 1982 मध्ये आला होता, पौष क्षयमास. अच्छा. हा क्वचित येतो. आता ह्याच्यानंतर 2123 मध्ये मार्गशीर्ष अधिक महिना येणार, क्षयमास अच्छा. येणार. क्षयमास. 2123 मध्ये क्षयमास मार्गशीर्ष, 2142 मध्ये सण पौष क्षयमास येणार आहे. तर हे
चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी अधिक मास येतो, एवढं समजायला पाहिजे. खूपच छान तुम्ही समजावून सांगितलं आणि अगदी सोप्या भाषेमध्ये. हो. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की अधिक महिना कधी येतो आणि का येतो, तर मला असं सांगा की अधिक महिना हा कोणत्या अशा ठराविक महिन्यात येतो का किंवा कोणत्या ठराविक महिन्यात येत नाही? हा, लोकांना हे सांगायला पाहिजे, महत्वाचं आहे हां की मार्गशीर्ष, पौष आणि माघ हां. हे अधिक महिने येत नाही. अच्छा, का बरं? हे 3 महिने सोडून हां. उरलेले 9 महिने हां. हे अधिक येऊ शकतात. अच्छा. चैत्र पासून फाल्गुन पर्यंत. हां. फक्त मार्गशीर्ष, पौष आणि माघ माघ. हे 3 महिने अधिक महिने येत नाहीत. अच्छा. बाकी 9 महिने अधिक महिने क्रमाक्रमाने वेगवेगळ्या यांनी येत असतात. ज्या चांद्र महिन्यामध्ये हां. सूर्याचा राशी बदल होत नाही, बरोबर. तो अधिक महिना. एवढं सोपं साधं लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. हेच 3 महिने का येत नाहीत? पृथ्वीच्या गतीमध्ये, हां. पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करताना हो. सौरवर्ष ती गतीमध्ये बदल होतो आणि म्हणून हे मार्गशीर्ष, पौष आणि माघ माघ. हे 3 महिने अधिक येत नाही. अच्छा. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. बरोबर. आता सर, अधिक महिन्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नयेत, हां. ह्याबद्दल सांगाल का? अधिक महिन्यामध्ये काय करावं, तर अधिकस्य अधिकम फलम आपण हो. म्हणतो, हो. म्हणजे पुण्यकर्म करावं. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुण्य म्हणजे दान करणं. नक्कीच. दान म्हणजे डोनेशन नव्हे. नाही. डोनेशनमध्ये किती रक्कम दिली, कुणी दिली, नाव जाहीर केलं जातं. पण दान हे गुप्त ठेवायचं असतं. म्हणतात ना, एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला पण कळता कामा नये. अगदी तो खरं. अधिक महिन्यात दान करा. म्हणजे आता उन्हाळा आहे, जलदान करा, हो. किंवा दीपदान करा, हम्म. किंवा अपूपदान. हम्म. हे विशेष आहे. हो. अपूप म्हणजे अनर्थ आहे. अनर्थ आहे. तर अनर्थ्याचं दान करा. दान करा हे विशेष आहे. पुण्यकर्म करा, ते अक्षय होतं. पुण्य हे अधिकस्य अधिकम फलम, त्याप्रमाणे अधिक फल देणार होतं. बरोबर आहे. म्हणून पुण्यकर्म करा. हा, चांगलं. किती किती मला सांगा, आपण म्हणतो दुष्काळात 13वा महिना, पण हो. दुष्काळ नसताना सुद्धा 13वा अधिक महिना महिना. 13वा हा महिना महिना आलेला आहे. आहे. खरंय, ही खरंय. गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. नाहीये. आता विवाह, व्रतबंध, हां. वास्तुशांत, हां. वास्तुप्रवेश हां. या गोष्टी करायच्या नाहीत अधिक महिन्यात. अच्छा. हो. आणि ज्या केल्याशिवाय इलाज नाही हम्म. त्या अधिक महिन्यामध्ये करायच्या. अन्नप्राशन आहे उदाहरणार्थ. बरोबर. हे काही इलाज नाही. आता आजारी पडल्यानंतर आपण औषध आणतो की नाही? हो. हा, ते बघत नाही, मुहूर्त बघत नाही, नक्कीच. डॉक्टरकडे जातो, हॉस्पिटलमध्ये जातो. जे केल्याशिवाय इलाज नाही, हम्म. पोस्टपोन करता येत नाही, नाही. त्या गोष्टी अधिक महिन्यामध्ये करायला करायला हरकत नाही. फक्त शुभ कार्य आहेत, विवाह, व्रतबंध, वास्तुप्रवेश, हां. वास्तुशांत, हां. त्या करू करू नये नये. असं अच्छा. सांगितलेलं आहे. सर, आता अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू ह्याला जास्त महत्व आहे, तर मग फक्त भगवान विष्णू ह्यालाच का महत्व आहे बरं? आता बघा, अधिक महिना हां. हा अधिक येतो, बरोबर. बरोबर. म्हणजे एका चांद्र महिन्याचं नाव 2 महिन्याला दिलं जातं. बरोबर. पहिला अधिक आणि दुसरा निज. निज. ठीक आहे. भगवान विष्णू याच्याविषयी कथा आहे, पौराणिक कथा आहे. भगवान विष्णूचं यावेळी व्रत करावं, हम्म. त्याची उपासना करावी, हां. भगवान विष्णूची. म्हणून अधिक महिन्यामध्ये विष्णूविषयी प्रार्थना करायची, त्याचं आवाहन करायचं, त्याचं पूजन करायचं असं सांगितलेलं आहे. काही लोक एक वेळा जेवतात आणि अच्छा. उपवास करतात विष्णूच्यासाठी, हां. असं पण सांगितलेलं आहे. तसं लोक करतात. पण विष्णू हा ही प्रमुख देवता, अधिक महिन्यामध्ये उपवास करायची, उपासना करायची हे सांगितलेलं आहे. अधिक महिन्याची पोथी सुद्धा आहे ना, अधिक हो, अधिक मासाची? महिन्याची पोथी आहे. विष्णूविषयी त्याच्या कथा आहेत आणि विष्णूची भक्ती करा. हां. लक्षात ठेवा, दुःख चिंता विसरण्यासाठी हां. ही भक्ती करायची असते. देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजन करायचं असतं. बरोबर. हा, तर विष्णूचं चरित्र त्यानिमित्ताने अभ्यासलं पाहिजे. पाहिजे. आणि अधिक अस्य फलम, अधिक म्हणजे फलम. अधिक अभ्यास करा, अधिक मेहनत करा, बरोबर. अधिक गोष्टी करा, त्याचं फल हे अधिक मिळत असतं. नक्कीच. पुण्यकर्म करा हे सांगितलेलं आहे. सर, अधिक महिन्याला अनेक नावं आहेत, जसं की पुरुषोत्तम मास, मलमास, धोंडा मास. तर मग ह्या नावांविषयी आम्हाला सांगाल का? ही अशी नावं का पडली? बघा, चांगला प्रश्न आहे. हां. पुरुषोत्तम हो. म्हणजे भगवान विष्णू. बरोबर. भगवान विष्णूची उपासना करायचा महिना, हां. अधिक महिना, त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. हां. चांगला शब्द आहे. पण ह्याच्यात संक्रमण होत नाही, सूर्याचा राशी प्रवेश होत नाही, हो. म्हणून मलमास म्हणतात. अच्छा. मल म्हणजे अशुद्ध, हम्म. तर अशुद्ध मास म्हणायच्या ऐवजी मलमास म्हणतात.
त्याला धोंड्या महिना म्हणतात. म्हणजे का धोंड्या महिना? हा. तर एखादा मुलगा जसा अभ्यासात हुशार नसला की धोंड्या आहे, तसं या महिन्यात कार्य करायचं नाही, हा. शुभ कार्य, म्हणून धोंड्या महिना. अच्छा. मलमास हा. ही चांगली नावं नाही आहेत, बरोबर. पण चांगलं नाव पुरुषोत्तम पुरुषोत्तम मास, मास. अधिक मास. आणि खरं सांगायचं तर हे वेगळे विचार या एक महिनाभर तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. बरोबर आहे. आणि चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी ही योजना आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन कालापासून आहे, हा. वेद काळात सुद्धा, म्हणजे 5,500 वर्षांपूर्वीपासून सुद्धा अधिक महिना माहीत होता भारतीयांना. त्यावेळी सुद्धा चांद्र सौर पद्धतीचा मेळ घातलेला होता. बरोबर. विशेष आहे, जगामध्ये कुठल्याही संस्कृतीमध्ये अधिक महिना हे नाही आहे, आपल्याकडे तो आहे. म्हणून पाश्चात्य लोक अभ्यास करतात. वेदांग ज्योतिष म्हणून हो. ग्रंथ आहे, हो. त्याच्यामध्ये आहे. आणि प्राचीन काळी उत्तरायण, दक्षिणायन याची माहिती भारतीयांना होती वेद काळात, इतक्या प्राचीन काळात. खरंच, खरंच. हे विशेष. आता अधिक महिना म्हटलं की अधिक महिन्यात जावयाला खूप महत्त्व येतं. तर ह्या अधिक महिन्यामध्ये जावयाचं एवढं महत्त्व का वाटतं की जावयाला आपण 33 अनरसे देतो? तर ह्याच्या मागची काय कथा आहे? हो, जावई वाट बघत असतात अधिक महिना कधी येतो. म्हणजे आम्ही कॅलेंडर पंचांगात लिहिलं अधिक महिना, जावई खुश होतात. अर्थात लक्षात ठेवा, जावयांनी सुद्धा लक्षात ठेवा, हे काय आहे? तर खरं सांगायचं तर अपूप दान हे भगवान विष्णूला करायचं आहे. बरोबर. अपूप म्हणजे अनर्थ. अनरसे. आणि ते 33 का? तर 11-11-11 3 वर्षात तिथी 33 झाल्या हो. की अधिक महिना येतो. म्हणून 33 वस्तूंचं दान करायचं, अच्छा. 33 दीपदान करायचं, तसं 33 अपूप हो. म्हणजे 33 अनर्थ दान द्यायचे. कुणाला? भगवान विष्णूला, जावयाला नव्हे. असं पूर्वी होतं, परंतु जावई हा विष्णू समान असतो. विष्णू समान जावई, म्हणून प्रथा पडली की 33 अनर्से अपूप बरोबर. जे भगवान विष्णूला दान द्यायचे ते जावयाला द्यायचे. आपल्या मुलीचा तो सांभाळ नीटपणे करतो आणि करायला पाहिजे म्हणून असेल कदाचित, पण तो भगवान विष्णू समान आहे म्हणून त्याला दान देण्याची प्रथा आहे. अपूप दान अपूपदान. विशेष आहे. आणि विचार करा, वेदांग काळात सुद्धा, वैदिक काळात सुद्धा अपूप होते. म्हणजे आज आपण अनर्थे करतो हो. ते त्या काळात सुद्धा केले जात केले जात होते. होते. हे सुद्धा गृहिणींनी लक्षात घ्यायला पाहिजे. खरंय. पण आता अपूप करता येत नाही. बऱ्याच महिलांना अनर्थे करणं जमत नाही, मग ते विकत आणतात बरोबर. किंवा दुसरे पदार्थ देतात. किंवा मैसूर पाक आहे. म्हैसूर पाक देतात, पण म्हैसूर पाक द्यावा असं लिहिलेलं नाही. पण काहीतरी गोड पदार्थ पटकन मिळेल असा दिला जातो. बरोबर. पण ह्याच्यामध्ये अनरस्यांचंच का महत्त्व आहे? हा, अपूप शब्द आहे तिथे, वर्णन आहे. अपूप दान द्यावं असा विषय आहे. अच्छा. तेव्हा छिद्र असलेलं दान द्यावं. सच्छिद्र वस्तूंचं. आता छिद्र हे काय? तर 33 संख्या आहे. बरोबर. 11-11-11 हो. तिथी वाढल्यामुळं अधिक महिना येत असतो. हो. म्हणून छिद्र असलेलं. पण वेगळे पदार्थ द्यायचे द्यायचे नाहीत. नाहीत. अनर्स्यांना छिद्र असतं बरोबर. आणि अनर्से करणं कठीण. फक्त त्यानिमित्ताने भगिनीला ही एक संधी असते, पाककौशल्य. आणि जावई आपलाच असतो, तो गोड मानून घेतो, म्हणून अनर्स्याचं दान द्यावं असं सांगितलं. नक्कीच. म्हणजे ह्या वर्षी जावयांना 2 वेळा अनरसे खायला मिळणार आहेत. एकदा अधिक महिन्यात आणि एकदा दिवाळीमध्ये. हा, तसं असेल. पण आता नुसतं अपूप दान देऊन चालणार नाही, म्हणून मग इतर गोष्टीचं दान दिलं जातं. हां. काही लोक इलेक्ट्रॉनिक वस्तू देतात, भेट वस्तू देतात. आपल्याच मुलीला द्यायचं, आपल्याच जावयाला द्यायचंय बरोबर. म्हणून देतात. काही सोन्याचे देतो, असं कुठेही लिहिलेलं नाही. सोनं जावयाला द्या असं लिहिलेलं नाहीये. वस्तू द्यावी, भेट वस्तू द्यावी. त्याप्रमाणे अनर्स्यांबरोबर काहीतरी वस्तू दिल्या जातात. पण आता तर आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलंय की तुम्ही 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. हो, आता या वर्षी तर सोन्याचे भाव गगनाला चढले भिडलेले आहेत. आहेत. तेव्हा असं नाही, या वर्षी जावई हाच सोन्यासारखा आहे. द्या. 33च्या ऐवजी आणखी काहीतरी एखादा पदार्थ द्या, बरोबर. हरकत नाही. पण जावई पण खुश, आपण पण खुश. खरंय. आणि नियमाचं पालन पण पालन केलं केलं. आपण नागरिक म्हणून. खरंय. हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि कसं आपण जावयाला सोन्यासारखं मानतो, त्यामुळे त्याला सोनं देण्याच्या सोन्यासारखी कन्या दिलेली असते ना, हे विशेष आहे. सोन्यापेक्षा ती जास्त मौल्यवान आहे. खरंय, तिचा खरंय. सांभाळ तो नीटपणे करावा. नक्कीच. अर्थात आताच मी आणि म्हणजे दोघं जणांचाच संसार असतो, हो. त्यामुळे आनंदात असतं. हे
कौटुंबिक जिव्हाळ्याचा असा हा सण सण. अधिक महिन्याचा बरोबर. विशेष आहे. सर मी असं पण ऐकलंय की लग्न झालेल्या मुली ज्या आहेत त्या त्यांच्या आईची ओटी भरतात अधिक महिन्यामध्ये, तर ह्याच्या मागे काय कथा आहे किंवा काय हा. प्रथा आहे? हा. बघा, मुलीनं आईची ओटी भरावी हा. असं आहे. हे ओटी भरणं म्हणजे काय, शुभचिंतन करणं. हम्म. ओटी हे मांगल्याचं प्रतीक आहे. हो. शुभचिंतन आपण करतो आणि ती 3 वर्षांनी येणारा अधिक मास, हो. त्यामुळे मुलींनी आईची ओटी भरावी अच्छा. असं ही हा वहिवाट पडलेली. म्हणजे हे कुटुंबातून ही परंपरा झालेली आहे. शास्त्रामध्ये असं काही कुठे लिहिलेलं नाही. नाही. अच्छा. पण मुलींनी आईची ओटी भरावी ती अधिक मासात, ही परंपरा रूढत आली. ओके. सर जसं आत्ता तुम्ही म्हणालात की अधिक महिन्यामध्ये आपण जे दान देतो त्याला खूप महत्त्व आहे, तर मग ह्या आधुनिक काळामध्ये कुठल्या गोष्टींचं दान करावं लोकांनी, तुम्ही हा. काय सांगाल? चांगला प्रश्न विचारलाय. आधुनिक काळामध्ये दान देण्याचा, उपोपदान द्यायला हरकत नाही, बरोबर. परंतु विद्यादान आहे. हम्म. 1 महिनाभर एखाद्या विद्यार्थ्याला शिकवायचं. हम्म. एक श्रमदान आहे. बाबा, एक आपण स्वतःच्या अंगणातील कचरा प्रत्येकजण काढतो, हो. पण शेजारच्याच्या अंगणातील कचरा काढायचा. सोसायटीमध्ये असेल तर सर्वांनी 1 महिनाभर सोसायटी स्वच्छ करायची, असा नियम करता येईल. श्रमदान करता येईल, रक्तदान करता येईल. तेव्हा दान हे एक वस्त्रदान करता येईल, बरोबर. पुस्तकं ग्रंथदान करता येईल. तेव्हा अनेक गोष्टीचं दान म्हणजे निरपेक्ष वस्तू आपल्या मालकीची दुसऱ्याच्या स्वाधीन करणं, बरोबर. हे महत्त्वाचं आहे. आणि 3 वर्षांनी येणारा अधिक मास हा प्रसन्नतेनं भगवान विष्णूची प्रार्थना करीत, उपासना करीत आनंदानं असा घालवायचा आहे. लक्षात ठेवायचं की आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. बरोबर. काय होतं माहिती आहे का, आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत इतरांच्यात बदल व्हावा यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु अधिक महिना असा आहे जो सांगतो तुमच्यात बदल करा. तुम्ही जास्त बोलत असाल, बोलल्यावरती कंट्रोल ठेवा. तुम्ही वाईट कृत्य करत असाल, तर स्वार्थी कृत्य करत असाल, आता थांबा, अधिक महिन्यापासून सुरू करा चांगलं बघायला. किंवा जास्त राग येत असेल. म्हणजे आपल्यात चांगला बदल व्हावा याचा मुहूर्त जर पाहिजे असेल ना, तर 17 मे रविवारपासून अधिक महिन्यापासून सुरू करायचं. रविवार 17 मे पासून सोमवार 15 जून पर्यंत ज्येष्ठ अधिक महिना आलेला आहे. पण अधिक महिन्याचं या वैशिष्ट्य असं आहे, हा. ज्येष्ठ अधिक महिना असला हा. की गंगा दशहरा हो. हा ज्येष्ठ मासात करायचा नाही, तो अधिक मासातच करायचा आहे. अच्छा. म्हणून रविवारी 17 मे रोजीच गंगा दशहरा रंभ आहे. हो. आणि तो यावेळी 9 दिवसांनी होतो. दशमीच्या दिवशी गंगा दशहरा समाप्ती आहे. गंगा अवतार, बरोबर. गंगेनं अवतार घेतला अशी जी कथा आहे ती. पण अधिक मासातच हे करायचं. अच्छा. हे विशेष आहे आपल्याकडे. जसं चैत्र अधिक महिना असला की गुढीपाडवा अधिक चैत्र शुक्ल प्रतिपदेला करायचा, हे विशेष आहे आणि तसं हे आलेलं आहे. सर ह्याच्या आधी पूर्वी अधिक महिना कोणता आला होता आणि आता पुढे कोणता अधिक महिना येणार आहे? 3 वर्षापूर्वी श्रावण अधिक महिना आला होता. अच्छा. 3 वर्षापूर्वी. हा. यावर्षी ज्येष्ठ अधिक महिना आहे. हो. आणि पुढचा 2029 मध्ये चैत्र अधिक महिना येणार आहे. अच्छा. चैत्र 2031 मध्ये भाद्रपद अधिक महिना येणार आहे. हा. गणेश चतुर्थी उशिरा येणार आहे. 2034 मध्ये आषाढ अधिक महिना आहे. 2037 मध्ये ज्येष्ठ अधिक महिना आहे. 2039 मध्ये अश्विन महिना अधिक आहे. अच्छा. त्यानंतर 2042 मध्ये श्रावण महिना अधिक आहे. 2045 मध्ये ज्येष्ठ अधिक आहे. 2048 मध्ये चैत्र पुन्हा अधिक महिना येते. असं गणित मी केलं आणि तुम्हाला सांगतो, इसवी सन 2099 मध्ये श्रावण महिना अधिक येणार आहे. 2096 मध्ये भाद्रपद महिना अधिक आहे. पुढच्या 100 वर्षाचं गणित आपल्याला सांगता येतं आणि अधिक महिना कधी येईल हे सांगता येतं. या कारण हे गणित आता संगणकावरती पंचांग करतो, त्यामुळे पुढचं सगळं चांद्र सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी हे केलेलं आहे. तेव्हा अधिक महिन्यानिमित्त आपण शुभेच्छा देऊया सर्वांना. आणि हा अधिक महिना तुम्हाला अधिक फल देवो. तेव्हा तुम्ही दानधर्म करा, समाजसेवा करा, असा संदेश हा ज्येष्ठ अधिक महिना. वृक्षारोपण करा. यावेळी पावसाळा सुरू होतोय, तर पावसाळ्याच्या अगोदर वृक्षारोपण करा आणि जीवन आपलं आणि इतरांचं सुखमय हो यासाठी आपण
आपल्या हातून कृती करूया. सर, आज तुम्ही अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलात आणि अधिक महिन्याबद्दल इतकी सुंदर आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद. तर श्रोते हो, तुम्हालाही ही माहिती नक्कीच आवडली असेल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. जसं सरांनी सांगितलं की आपण अधिक महिन्यामध्ये दान करायचं असतं आणि हे जे दान आपण करतो ते गुप्त ठेवायचं असतं, की आपण डोनेशन पद्धतीमध्ये ते करायचं नाही. तर तुम्हीही अधिक महिन्यामध्ये जे शक्य असेल ते दान तुम्ही करा, ज्याच्यामुळे तुम्हाला अधिक पुण्य मिळेल आणि तुमच्यामध्ये बदल होतील, जे पॉझिटिव्ह बदल असतील. तर आज आपण इथेच थांबूया, परत भेटूया. तोपर्यंत एक गोष्ट विसरायची नाही. काय? आपली त्रिसूत्री. अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.